नमस्कार मित्रांनो, आपल्या JKSK मराठी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला वेळ न घालवता लवकर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा बघा माझ्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म. आता तो कसा भरायचा याची माहिती आपण आता जाणून घेऊया. आता इथे सर्वात प्रथम मुद्दा क्रमांक 1 काय विचारलेला आहे, महिलेचे संपूर्ण नाव. तर तुम्ही महिलेचे नाव काय लिहिणार आहात, तर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव अगोदर इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी महिलेचे लग्नानंतरचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. नंतर 2 जन्मदिनांक विचारलेला आहे, जन्मतारीख तुम्हाला विचारलेली, तर तुम्ही जन्मतारीख कुठली द्याल. जर तुमच्या आधार कार्डवरची जी नमूद आहे ती तुम्हाला इथे जन्मतारीख लिहायची आहे. त्यानंतर 3 अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. आता तुम्हाला जो आधार कार्डवर जो ॲड्रेस दिलेला आहे संपूर्ण पत्ता तो इथे तुम्ही लिहायचा आहे. ते तुम्हाला आधार कार्डच्या पाठीमागे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर तुमचा ग्रामपंचायत कुठला आहे, नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे ते इथे नमूद करायचं आहे. समजा तुमची ग्रामपंचायत आहे तर तुमच्या गावाचं नाव इथे लिहायचं आहे आणि इथे पिनकोड नंबर तुम्हाला लिहायचा आहे. तो तुम्हाला आधार कार्डवर ॲड्रेसच्या खाली मिळून जाईल. त्यानंतर 4 जन्माचे ठिकाण. आता तुमचा जन्म कुठे झालेला आहे त्या त्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर 5 मोबाईल क्रमांक. आता हे महत्त्वाचं आहे, तुम्ही मोबाईल क्रमांक जो चालू स्थितीमध्ये आहे तोच इथे द्यायचा आहे, कारण त्या मोबाईलवरती तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस OTP विचारला जाईल. त्यामुळे ही चुकी कधीच करायची नाही. तुम्हाला मोबाईल जो नंबर आहे तोच तुम्हाला इथे द्यायचा आहे. 6 तुम्हाला इथे आधार क्रमांक लिहायचा आहे. तुमच्या जो आधार कार्डवरती जो नंबर आहे 12 अंकी तो तुम्हाला इथे आधार क्रमांक लिहायचा आहे. आधार क्रमांक लिहिताना चूक अजिबात करायची नाही, जो जसा आहे तसा लिहायचा आहे. त्यानंतर 7 महिलेचा जन्म परराज्यात झालेला असल्यास पतीची माहिती इथे लिहायची. तर 8 तर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, होय नाही, असल्यास किती ते इथे लिहायचं आहे. आता तुम्ही शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. आता समजा संजय गांधी योजना किंवा इतर काही योजना जर त्या तुम्ही घेत असाल तर इथे किती घेत आहात, तुम्हाला किती रुपये महिन्याला मिळत आहेत त्याची इथे माहिती तुम्हाला भरायची आहे. जर नसेल तर नाही म्हणा. त्यानंतर 9 आता वैवाहिक स्थिती. आता तुमची वैवाहिक स्थिती काय आहे, तुम्ही विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा आहात, परित्यक्ता आहात, निराधार आहात की अविवाहित आहात. आता जो तुमचा ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. आता समजा तुम्ही विवाहित आहात तर तुम्ही इथे विवाहित लिहायचं, तुम्ही विधवा आहात तर तुम्ही विधवा आहे, म्हणजे असं जे आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर 10 आता अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला इथे लिहायचं आहे. सर्वात प्रथम बँकेचे पूर्ण नाव. आता तुमची बँक कुठली आहे त्या बँकेचे पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे. समजा तुम्हाला स्टेट बँक आहे तर ते स्टेट बँक लिहायचं आहे. तुमची IDBI बँक आहे तर IDBI बँक किंवा इतर कुठल्या बँकेचं हे जसं महाराष्ट्र ग्रामीण बँक, महाराष्ट्र बँक, तर इथे त्याचा तपशील लिहायचा आहे. त्यानंतर 2 बँक खातेधारकाचे नाव. आता तुमचं नाव इथे लिहायचं आहे, कारण तुमचा अकाउंट नंबर तुमच्या नावाने असणार आहे ना, जे तुम्ही आता देणार आहे ते, तर त्या ठिकाणी तुमचं नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक. आता तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर काय आहे तो इथे लिहायचा आहे. त्यानंतर IFSC कोड. तुमच्या अकाउंट नंबरवर पहिल्या पानावर IFSC कोड सुद्धा दिलेला असतो, तर तो तुम्ही इथे लिहायचा आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका ज्याला माहिती असेल त्याला विचारून तुम्ही ते व्यवस्थित लिहायचं आहे किंवा त्यांना स्वतः लिहायला सांगायचं, ते लिहून देतील. 11 आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय, होय नाही. आता तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये आपल्याला होय लिहायचे, कारण जर तुमचा आधार क्रमांक जर बँक खात्याला जोडलेला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते जोडून घ्या. नंतर 12 नारी शक्ती प्रकार. आता या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक सामान्य महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू सुविधा. तर इथे काय लिहायचं आहे, जर तुम्ही फॉर्म कोणामार्फत भरलेला आहे तर त्याची इथे ते ऑप्शन तुम्हाला इथे द्यायचं आहे. आता तुम्ही स्वतः जर हा फॉर्म भरत असाल तर तुम्ही सामान्य महिला म्हणून इथे द्यायचं आहे.
किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकेमार्फत जर भरत असाल तर अंगणवाडी सेविकेच लिहायचं आहे. अंगणवाडी मदतीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक असे किंवा सेतूमधून तुम्ही जर हा फॉर्म भरत असाल तर सेतू सुविधा केंद्र हा ऑप्शन येईल. 13. आता तुम्हाला इथे कुठले कागदपत्र जोडायचे आहेत त्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे. तर पहिला आधार कार्ड, तुम्हाला इथे आधार कार्ड द्यायचं आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडा दाखला यापैकी तुम्हाला एक द्यायचं आहे. तर हे नसेल तर इथे तुम्हाला दिलेलं आहे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, त्यानंतर मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडा दाखला, तर या 4 पैकी कुठलंही तुमच्याकडे एक असेल तर तुम्हाला हे द्यायचं आहे. नंतर 3 उत्पन्न प्रमाणपत्र, याला ऑप्शन आहे पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड. आता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 अर्जदाराचे हमीपत्र. तर हे बघा अर्जदाराचे हमीपत्र. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, मी घोषित करते माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा अधिक नाही. इथे बरोबरची खूण करायची. त्यानंतर दुसरं, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्र सूट देण्यात यावी. इथे बरोबर खूण करायची. त्यानंतर तिसरा मुद्दा काय, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, बरोबर करायचं आहे. म्हणजे हे पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला हे पूर्ण ऑप्शन तुम्हाला बरोबर सगळं करायचं आहे. त्यानंतर मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित वगैरे वगैरे ही माहिती इथे दिलेली आहे. ते व्यवस्थित वाचून तुम्हाला इथे तुमची सही करायची आणि इथे या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. नंतर तुमचं इथे स्थळ दिलेले, आता तुमचं गावाचं नाव इथे लिहायचं आहे. त्यानंतर इथे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म जमा करा तिथला त्या दिवसाची इथे तारीख टाकायची आहे. जेव्हा हा फॉर्म तुम्ही अंगणवाडीमध्ये जमा कराल त्यावेळेस अंगणवाडीमार्फत तुम्हाला इथे नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे फॉर्म जमा करायच्या वेळेस तुम्हाला इथे लिहून दिला जाईल आणि त्यानंतर इथे त्यांची सही, ज्याने फॉर्म जमा केलेला आहे त्यांची ते सही ते करतील आणि तुम्हाला ही पावती म्हणून इथून तुम्हाला फाडून देतील. आणि हे तुमच्याकडे सांभाळून ठेवायची, कारण यावरच आपल्याला समजणार आहे की आपल्या फॉर्मचं नक्की काय झालं आहे ते, ही माहिती आपल्याला इथे मिळू शकते. तर तुम्हाला इथे असं कट करून ना ही एवढी पावती तुम्हाला एक पोस्ट पावती म्हणून मिळून जाईल. 6 अर्जदाराचा फोटो. आता तुम्ही जर हा फॉर्म अंगणवाडीमध्ये जेव्हा जमा करायला जाल तेव्हा तुमचा एक ऑनलाईन फोटो त्यांच्या ॲपमध्ये घेतला जाईल किंवा तुमच्याकडून जर फोटो मागितला असेल तर तुम्ही तो इथे फोटो देऊ शकता. त्यानंतर 7 आता महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडा दाखला. जर आता हे कोणी द्यायचे, जर ज्या महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे तिच्या पतीने हे यापैकी कुठलं एक प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला टिप दिली, अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. तर अशा प्रकारे पूर्ण जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म घेऊन अंगणवाडी केंद्राने जायचं आहे आणि तिथे जमा करून द्यायचं आहे. आता तुमचा नोंदणी क्रमांक ते नोंदून घेतील आणि तुम्हाला एक पोच पावती म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हमीपत्राच्या खाली जी आहे ती कट करून तुम्हाला रिटर्न देतील. तर ही होती मुख्यमंत्री लाडकी योजना फॉर्म कसा भरायचा याबद्दल काही थोडक्यात माहिती. तर माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आपल्या GKSK मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.